रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साहेब, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज पण मी खूप सुंदर आणि चांगला फ्लॅट आणि विशेष म्हणजे चांगलं लोकेशन म्हणलं तरी चालेल, कारण की हा जो फ्लॅट आहे वागळे इस्टेटला आशार 16 नावाचं एक साधारणतः 8 वर्ष जुनं झालेलं खरं प्रोजेक्ट असणार आहे। आणि त्याच प्रोजेक्टला जर तुम्ही बघितलं तर ग्राउंड प्लस 19 माळ्याची बिल्डिंग आहे आणि त्याच बिल्डिंगला आपला लोअर फ्लोअरला एक 2 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर 650 कार्पेट आणि एक चांगली पार्किंग तुम्हाला ह्या घरामध्ये बाकी नक्की मिळेल। जे मंडळी मुंबई किंवा मग इकडं वागळे इंडस्ट्रीमध्ये जास्त वेळ काम वागळे इस्टेटच्या ह्या एरियात जर कामं करत असेल किंवा मुलुंडच्या जवळ ज्या लोकांना जायचं यायचं आहे किंवा मग ठाणा स्टेशनचा जरी विचार केला तर ठाणा स्टेशन पण इथून जर बघितलं तर साधारणतः 4 किलोमीटर अंतरावरती ठाणा स्टेशनही इकडनं असेल। तर मला असं वाटतं 3 हातनाका इकडून जवळ आहे, म्हणजे ज्या मंडळीला ह्या लोकेशनला घर हवं आहे त्यांच्यासाठी बाकी हा एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा चांगल्या किमतीचा पण फ्लॅट हा आपल्याकडे उपलब्ध असणार आहे। खरं सोसायटी पण झालेली आहे, बिल्डिंगला OC आहे, CC आहे। मेंटेनन्सचा जर आपण विचार केला तर मेंटेनन्सही साधारणतः 4000 रुपये मेंटेनन्स असणारा हा फ्लॅट असणार आहे। आणि नंतर जर आपण ह्याचं हे विचार केला की बाबा इथे ॲम्युनिटीज काय आहेत, तर खाली फिरायला गार्डन वगैरे अशी छोटीशी जागा आहे, पण स्विमिंग पूल, क्लब हाऊस आहे, म्हणजे कम्युनिटी हॉल म्हणा, पण त्यात ॲम्युनिटीज भरगतचं वगैरे काय नसणार नाही आहे। तर फक्त लोकेशन चांगल्या पद्धतीचं असणार आहे। ज्यावेळेला आपण हे घराच्या बाहेर जातो त्यावेळेला खरं तर घरात हवा वगैरे खेळते आहे, ऊन पण चांगलं आहे किंवा हवा म्हणा किंवा उजेड चांगला आहे। आणि बाहेर जाताना बाकी हा फ्लॅट जो आहे कमी साऊथला आहे पण जास्त ईस्टला आहे, पण त्याला आपण म्हणू साऊथ ईस्टला हा फ्लॅट बाहेर पडताना आहे। आणि जर आपण आतमध्ये गेला तर नॉर्थ वेस्ट असणार आहे। जर आपण घराच्या बाहेर आलो तर बघू शकता इथे 2 फ्लॅट समोर आहेत, 2 फ्लॅट ह्या साईडला आहेत। लिफ्टला जर बघितलं तर इथे एक लिफ्ट आणि इथे एक, असे टोटल 2 लिफ्ट असणार आहेत। हे जे मालक आहे ह्या मालकांनी खरं तर हे असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा एक सेफ्टी डोअर बनवलेला आहे, ज्याला चांगल्या पद्धतीने डेकोरेट केलेला आहे। आणि जर घराच्या आपण आतमध्ये आलो, दरवाजा आफ्टेन म्हणून मी बंद करून ठेवतोय, तर आतमध्ये आल्यानंतर मात्र हॉलची साईज तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची। आणि इथे जे आहे हे TV युनिटसाठी त्यांनी बनवलेलं आहे, हेही खूप चांगलं आणि सुंदर बाकी नक्की असणार। आणि इकडनं जर तुम्ही बघितलं तर आत्ता आपण दुपारच्या वेळेला आलो, पण दुपारच्या वेळेला पण तुम्हाला इथे जाणवलं की इथं ऊन वगैरे प्रॉपरली दिसतंय, इकडनं क्रॉस व्हेंटिलेशन तुम्हाला दिसते। ह्याच्या बाजूलाच जर तुम्ही बघितलं तर आशारचं IT पार्क ह्याच्या बाजूलाच असणार आहे। आणि नंतर जर तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीचं वरती जरी बघितलं तर फॉल सिलिंगचं वगैरे असं चांगल्या पद्धतीचं कामही केलं गेलेलं आहे। इकडं जर बघितलं तर इथेही त्यांनी असं थोडंसं काम केलेलं आहे। आणि नंतर जर तुम्ही पुढे आलात तर मग मात्र तुमचं असं किचन आहे, जे किचन तुम्हाला L शेपमध्ये मिळतं, जिथे गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे, क्रॉस व्हेंटिलेशन एक खिडकी तुम्हाला दिली गेलेली असणार आहे। अशा पद्धतीचं किचन आणि किचनच्या जस्ट अपोजिटला जर आपण आलो तर इथं बाकी तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट चांगल्या पद्धतीचं दिलं गेलेलं आहे। आणि नंतर इकडं बघितलं की वॉशिंग मशीन लावण्यासाठी प्रॉपर जागा इथे तुम्हाला उपलब्ध बाकी नक्की असणार आहे। अशा पद्धतीचं हे घर आहे। जे मंडळी मी तुम्हाला सांगितले व्हिडिओ चालू व्हायच्या अगोदर ज्यांना असं जवळ पाहिजे त्यांच्यासाठी हे घर सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं असू शकतं। पुढं आल्यानंतर इथे तुम्हाला एक बेडरूम आहे, कॉमन बेडरूममध्ये जरी आपण आलो तर इथे तुम्हाला AC, फॉल सिलिंग म्हणा, हे इकडल्या साईडला कपाट, स्टडी टेबल आणि मस्तपैकी आणि सुंदर चांगल्या पद्धतीचा बेड। अधिक तुम्ही इकडे जर बघितलं तर स्टोरेजसाठी तुम्हाला इथे परत एक कपाट दिलं गेलेलं असणार आहे। तर ज्या मंडळींना कामही सेमी फर्निश्ड पण घर पाहिजे, मला असं वाटते हा एक ऑप्शन खूप चांगला असू शकतो। लोकेशन पण चांगल्या पद्धतीचं आहे। नंतर आपण ज्यावेळेला पुढे येतो तर तुम्ही बघू शकता इथं वरती पण कपडे वाळवत घालण्यासाठी इथं रॉड वगैरे प्रॉपरली सेट केलेले आहे, म्हणजे त्याची पण काय करायची गरज नसणार आहे। जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला हे शेवटचं बेडरूम आहे, तर इथे एंट्री केल्यानंतर तुम्हाला इथं परत एक मोठं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट चांगल्या पद्धतीचं खरं दिलं गेलेलं असणार आहे, असं मोठं आहे हेही। आणि नंतर जर आपण बाहेर आलो तर बाहेर आल्यानंतर मग एक साईडला तुमचं असं सुंदर चांगल्या पद्धतीचं TV युनिट बनवलेलं आहे, स्टडी टेबल बनवलेलं आहे। क्रॉस व्हेंटिलेशनसाठी ह्या साईडला खिडकी असणार आहे। खिडकीतनं बघितलं तर आजूबाजूचे सगळे IT पार्क्स तुम्हाला दिसणार आहेत, म्हणजे सगळीकडे जास्तीत इकडे ह्या साईडला तर जास्तीत जास्त IT पार्कच झालेत। पहिले इकडे इंडस्ट्री होती पण आता जास्त IT पार्कचा इकडे IT पार्कची वसाहत जास्त व्हायला लागलेली आहे। नंतर तुम्ही बघितलं तर बेड लावलेला आहे, साईडला साईड टेबल, तिकडे साईड टेबल, इकडे साईड टेबल, इथं ड्रेसिंग टेबल आणि इकडे परत कपाट दिलं गेलेलं आहे। वरती फॉल सिलिंग व्यवस्थित केलेली आहे। तर मला असं वाटतं की इथे आलं ना तर TV, फ्रीज, वॉशिंग मशीन या दोन चार गोष्टीच आणण्याची गरज आहे आणि पेंटिंगची गरज लागणार आहे, कारण ह्याच्यात
थोडे हे जे खिळे बिळे लागलेले आहेत, थोडीशी पेंटिंगची नाही म्हणून गरज आहे आणि साफसफाईची गरज आहे. याच्या व्यतिरिक्त मला असं वाटते ह्या घरात काहीच करायची गरज नाही. अशा पद्धतीचा जर कोणी घर बघत असेल तर मला असं वाटते खूप चांगल्या सुंदर रेटमध्ये हा फ्लॅट आहे. कारण ह्या फ्लॅटची किंमत आत्ता ठेवताना मालकांनी जी ठेवलेली आहे ती 1,25,00,000 रुपये निगोशिएबल असणार आहे. तर 1,25,00,000ला मिळतंय काय ना, ते अशा लोकेशनला जर आलं तर चांगल्या पद्धतीचा हा फ्लॅट जर कोणी मंडळी ह्या बजेटमध्ये बघत असतील तर आशार 16 ह्या प्रोजेक्टमध्ये हे घर आपल्याकडे लोअर फ्लोअरला उपलब्ध असणार आहे. कुठेही कोणत्याही बँकेकडे जरी आपण गेलात तर ह्या फ्लॅटवरती तुम्हाला लोन बाकी नक्की मिळणार आहे. कारण बिल्डिंगला OC CC सोसायटी त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. अशाच पद्धतीचे रोज नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचं घर शोधून काढणे किंवा तिथे जाणे किंवा मग सगळ्या गोष्टी करणं हे आम्ही रोज करतो आहे. जेणेकरून आमच्याकडनं तुमच्यापर्यंत काहीतरी चांगल्या गोष्टी रोज येत राहाव्यात. कोणाचं तरी याच्यातनं काहीतरी लोकांचं जेव्हा भलं होईल त्यावेळेला माझं पण भलं होणार आहे. ह्या अँगलनुसार पण विचार केला तरी पण किंवा माझं काम म्हणून मी आपलं तेही दाखवण्याचं काम म्हणून तेही करत आहे. जे नवीन लोक सबस्क्रायबर्स केलेलं नाही मला असं वाटतं त्या लोकांनी बी सबस्क्रायबर्स करा आणि जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा. मला पोचवा ना जरा थोडंसं वरती, जेणेकरून तुमच्या पुढे मला अजून जोमानं काम करता येईल आणि तुमच्या पुढे रोज मला चांगल्या पद्धतीनं चांगले घरं घेऊन येता येतील. त्याच्यासाठी मला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा. जास्त लोकांनी ते व्हिडिओला व्ह्यू करा आणि मला थोडा जास्तीत जास्त सपोर्ट करा. हीच मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो आणि तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.